ओके, बघा आपण मॅट्रायसेसची डेफिनेशन बघत होतो. तर बघितल्यानंतर त्याच्यामध्ये बघा एन अरेंजमेंट ऑफ एम एन नंबर्स एम इंटू एन असे एम एन एलिमेंट्स आहेत किंवा नंबर्स आहेत अरेंज्ड इन रेक्टेंगुलर array of m rows. How many rows are there? M rows and n columns and enclosed by कशामध्ये एनक्लोज केले असतील पेअर ऑफ ब्रॅकेट्स. ब्रॅकेटचं सिम्बॉल असं असू शकतं किंवा असं असू शकतं. पेअर ऑफ ब्रॅकेट्स त्याला पॅरेंथेसिस म्हणलं तरी चालेल. पेअर ऑफ ब्रॅकेट्स और पॅरेंथेसिस इज कॉल्ड a matrix of order m by n. How to read this? M by n, and this is definition of matrices. This is definition of matrix of order m by n. म्हणजे पोझिशन वाईज. आता बघा, सो कॅपिटल A इक्वल्स टू, बघा काय केलेलं आहे, डिटर्मिनंट मध्ये दोन एरो असतात, दोन बार असतात. तर इथं बार आहे का? नाहीये. इथं काय आहे? स्क्वेअर ब्रॅकेट आहे. इथं काय आहे? स्क्वेअर ब्रॅकेट. आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एलिमेंट्स आहेत पोझिशन वाईज. पहिला एलिमेंट 1 1 पोझिशनला, दुसरा 1 2 1 3 असं 1 n पर्यंत. कारण कॉलमची संख्या किती आहे? n कॉलम्स आहेत. पहिला कॉलम, दुसरा, तिसरा, चौथा असं कुठपर्यंत? n पर्यंत. आणि रोज 1 2 3. इथं हा शेवटचा रो म्हणजे m रो. ठीक आहे. म्हणजे A11 A12 A13 डायरेक्ट अप टू A1n पर्यंत. A21 A22 A23 A24 A25 असं एक पुढे जात 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 A2n पर्यंत. नेक्स्ट A31 A32 A33 असं A3n पर्यंत. आणि असं करत करत AM1 AM2 AM3 अप टू AMn. This is the definition or this is structure of matrices. Matrix A. हे स्ट्रक्चर कशाचं आहे? मॅट्रिक्स A चं, ज्याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत? mn एलिमेंट्स आहेत. ठीक आहे. म्हणजे 2x2 असतील तर किती एलिमेंट्स असतील? 4 एलिमेंट्स असतील. 3x3 मॅट्रिक्स असेल तर किती एलिमेंट्स असतील? 9 एलिमेंट्स. हा m by n म्हणजे किती एलिमेंट्स असणार आहे? mn एलिमेंट्स असणार आहे. m into n म्हणजे mn एलिमेंट्स. So this is structure. These are nothing but rows. These are nothing but columns, and this is total number of elements present in that equation or present in that matrix. Okay. So next part. It is denoted by matrix. It is denoted by. It is denoted by. Capital A equals to square bracket मध्ये Aij. Aij where what is the order of this matrix? m by n. where आता तुम्हाला प्रश्न पडला असेल I आणि J काय आहे? तर I आणि J हे इंडेक्स रो आहे आणि इंडेक्स कॉलम आहे. I म्हणजे इंडेक्स रो, J म्हणजे इंडेक्स कॉलम. तर I ची व्हॅल्यू 1 असेल, 2 3 कुठपर्यंत असेल? m पर्यंत असेल. J ची व्हॅल्यू 1 2 3. किती कॉलम्स घेतलेत आपण? n कॉलम्स घेतले. म्हणून n पर्यंत J ची व्हॅल्यू I पर्यंत, I ची m पर्यंत व्हॅल्यू 1 to m 1 to n. म्हणून याची ऑर्डर किती येते? m by n. याचं नोटेशन आहे Aij. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये Aij where I equals to 1 2 3 4 5 to m, J equals to 1 2 3 5 to m. For examples, A equals to 1 4 9 2 3 6 1 2 9. जर तुम्ही ब्रॅकेट काढला, वर्टिकल बार दिले तर हा काय झाला? डिटर्मिनंट झाला. वर्टिकल बारला जर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केलं तर हा काय झाला? मॅट्रिक्स झाला.
हा काय झाला मॅट्रिक्स झाला म्हणजे A 1 2 1 4 9 2 3 6 1 2 9. What is the order of this matrix? Order of this matrix is 3 by 3. हे झालं फर्स्ट. अजून एखादं एक्झाम्पल सेकंड. A is equals to 1 4 3 6 स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये किंवा ब्रॅकेट मध्ये आपल्याला त्याला लिहिलंय 1 4. किती रोज आहेत 2 रोज 2 कॉलम. म्हणून या मॅट्रिक्सची ऑर्डर किती असेल 2 by 2. रो नंबर 1 रो नंबर 2 रो नंबर 3 कॉलम नंबर 1 कॉलम नंबर 2 कॉलम नंबर 3 C1 C2 C3. इथं R1 R2 दोनच रो आहेत. कॉलम 1 कॉलम 2 दोनच कॉलम आहे 2 रो आहेत म्हणून 2 by 2 3 रो 3 कॉलम म्हणून 3 by 3. नेक्स्ट एक्झाम्पल. A is equals to 1 2 4 6 8 -9. आता या मॅट्रिक्सची ऑर्डर सांगा किती येते बघा. किती रोज आहेत. हॉरिझॉन्टल लाईन्स किती आहे. हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या लाईन्स 2 1 2. वर्टिकल लाईन्स किती आहेत 1 2 3. म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन्स 2 वर्टिकल लाईन्स 3. So what is the order of this matrix? 2 by 3. Number of rows are 2, number of columns are 3. Order of this matrix is 2 by 3. Suppose मला 3 by 2 चा मॅट्रिक्स लिहायचा आहे. 3 by 2 म्हणजे ज्याच्यामध्ये 3 रोज आणि 2 कॉलम 2 1 5 2 6 0. रोज 3 कॉलम 2 म्हणजे ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 3 by 2. राइट. This is the example number 4. Example number 5. A is equals to 1. एकच एलिमेंट आहे. त्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती असेल जर एकच एलिमेंट असेल. किती रोज आहेत 1 रो 1 कॉलम. ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 1 by 1. ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 1 by 1. ठीक आहे. Next example 6. B is equals to 1 2 3. सांगा या मॅट्रिक्सची ऑर्डर सांगा. किती रोज आहेत 1 2 3. किती कॉलम आहेत एकच कॉलम आहे म्हणजे व्हॉट इज ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स 3 by 1. 7. B is equals to 1 2 3 स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. ऑर्डर सांगा या मॅट्रिक्सची. किती रोज आहेत एकच रो. किती कॉलम्स आहेत 1 2 3 म्हणजे 1 by 3. लक्षात येतं ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स इज हा 3 by 1 हा 1 by 3. तो डिफरंट मॅट्रिक्सचे ऑर्डर असू शकतात मॅट्रिसेस. Okay, so next type. Today we will see next point, types of matrices. Types of matrices. There are many types of matrices. इथं बघा 13 दिले. त्याच्यापेक्षा अजून 1-2 टाइप आहेत. सध्या आपण एवढे बघू. त्याच्यानंतर 1-2 आहेत. त्याच्यानंतरचे डेफिनेशन आपण त्याच्यामध्ये बघूया. तर बघा टाइप्स ऑफ मॅट्रिसेस मध्ये फर्स्ट टाइप रेक्टेंगुलर मॅट्रिक्स. सेकंड टाइप रो मॅट्रिक्स और रो वेक्टर. कॉलम मॅट्रिक्स और कॉलम वेक्टर थर्ड टाइप. फोर्थ टाइप है नल मॅट्रिक्स और जीरो मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स, यूनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे UTM. लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स LTM. ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स, सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. अजून आहे जनरली आता आपण सध्याच्या मोमेंटला 13 टाइप बघूया. त्यातला फर्स्ट 1 by 1 आपण बघूया. फर्स्ट टाइप रेक्टेंगुलर मॅट्रिक्स. फर्स्ट टाइप कोणता
rectangular matrix. Type number 1, rectangular matrix. बघा मॅट्रिक्सच्या नावामध्येच आहे रेक्टँग्युलर. माहिती आहे रेक्टँग्युलर कसा शेप असतो? रेक्टँग्युलर म्हणजे रेक्टँगल शेप, म्हणजे त्या मॅट्रिक्सचा आकार कसा दिसतो? रेक्टँगल सारखा दिसतो, म्हणजे असा दिसला पाहिजे. माहिती आहे ना सगळ्यांना रेक्टँगल, पण आपल्याला मॅट्रिक्स पाहिजे, म्हणजे हा अशा टाईपचा मॅट्रिक्स जर दिसत असेल तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचंय? रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. पण आपल्याला आता डेफिनेशन बघायची त्याची, म्हणजे काय म्हणावं लागेल? म्हणजे रेक्टँग्युलर मॅट्रिक्स मध्ये 2 रो असू शकतात, किती नंबर ऑफ कॉलम्स असू शकतात, किती नंबर ऑफ रोज असू शकतात. म्हणजेच काय की नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल झाले तर तो स्क्वेअर होतो. कारण याला जर नंबर ऑफ कॉलम्स आणि रोज सेम केले तर तो स्क्वेअर होतो, म्हणून तो आपल्याला रेक्टँग्युलर मॅट्रिक्स पाहिजे. बघा डेफिनेशन, a matrix is said to be a rectangular matrix. A matrix is said to be rectangular matrix if number of rows is not equal to, कशाच्या बरोबर नाही पाहिजे? कॉलमच्या बरोबर नाही पाहिजे. नंबर ऑफ रोज इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स, then that matrix is called as rectangular matrix. For example, आता रो आणि कॉलम सेम नसणारा सांगा. सपोज मी 1 2 3 4 5 6 हे एलिमेंट घेतले. हा दिसतानाच कशासारखा दिसतोय? रेक्टँगल सारखा दिसतोय, म्हणजे रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहे हा. या मॅट्रिक्सची ऑर्डर बघा, 2 रो 3 कॉलम 2 बाय 3. अजून एखादं एक्झाम्पल, A is equals to 1 2 3 4 5 6. तुम्ही म्हणणार असा रेक्टँगल आहे, असा होतो का नाही? त्याला फक्त फिरवलं तर असा होतोच ना, म्हणजे हा सुद्धा रेक्टँगलच आहे, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहे. आता यांची ऑर्डर 2 बाय 3 च्या ऐवजी काय असेल? 3 बाय 2, 3 रोज 2च कॉलम. ठीक आहे, हा सुद्धा काय झाला? आता जनरली तुम्ही म्हणणार एच काय घेतं सर? बी पण घ्या. ए बी सी कॅपिटल लेटर्स A to Z आहेत ना, त्याच्यापैकी कशा पण A B C D E F G H ह्या सगळ्या नोटेशनने काय आपल्याला मॅट्रिक्सला रिप्रेझेंट करता येतं. एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 2, अजून एखाद्याला पाहिजे. एक्झाम्पल नंबर 3, C is equals to 1 2 3 4. ओके, 5 -6 -8 9. हा मॅट्रिक्स आहे, रेक्टँगल सारखा दिसतोय, म्हणजे रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहे. आणि या मॅट्रिक्सची ऑर्डर किती? 2 रोज 4 कॉलम्स 2 बाय 4. अजून एखादं एक्झाम्पल, 1 2 3 4. हा सुद्धा रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहे. 1 रो 4 कॉलम 1 बाय 4. रो आणि कॉलम सेम नाही पाहिजे, बस दॅट्स इट. रो आणि कॉलम जर वेगवेगळे असतील तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचंय? रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे, तर पुढे येतो, जर सेम असतील तर कोणतं मॅट्रिक्स म्हणायचं कळतंच आपल्याला. सेम झालं तर स्क्वेअर सारखा दिसतो म्हणून त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणायचं. पुढच्या 4था 5वा डेफिनेशन आहे स्क्वेअर मॅट्रिक्स, तेव्हा आपण ती बघूया. ओके, रेक्टँग्युलर मॅट्रिक्सची डेफिनेशन लक्षात आली. नेक्स्ट सेकंड टाइप नंबर 2, रो मॅट्रिक्स. टाइप नंबर 2, रो मॅट्रिक्स. बघा डेफिनेशन रो मॅट्रिक्सची. A matrix is said to be row matrix or row vector. Row matrix ला अजून एक नाव आहे, another name of this term row vector.
row matrix or row vector. A matrix is said to be a row matrix or row vector or matrix if only one row and any number of columns. म्हणजे काय सांगते डेफिनेशन ऑफ रो मॅट्रिक्स? रो मॅट्रिक्स कशाला म्हणायचंय किंवा रो वेक्टर कशाला म्हणायचंय? बघा, रो वेक्टर कशाला म्हणायचंय की त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय पाहिजे? एकच रो पाहिजे आणि एनी नंबर ऑफ कॉलम्स, म्हणजे कॉलम्स किती पण असू शकतात, 1 2 3 4, तुम्ही काउंट करा. जिथपर्यंत काउंटिंग संपत नाही तिथपर्यंत एनी नंबर हा संपत नाही तुमचा. म्हणजे ज्या रो मध्ये एकच, जरी ज्या मॅट्रिक्स मध्ये एक रो आणि किती पण कॉलम्स असतील त्या रोला काय म्हणायचे? त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचंय? रो मॅट्रिक्स म्हणायचे. फॉर एक्झाम्पल, कॅपिटल ए इज इक्वल्स टू, एकच रो पाहिजे 1 2 आहे रो मॅट्रिक्स. ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 1/2. बघा, कॉलम्स रो 1 कॉलम 2, कॉलम किती असू दे आपल्याला याच्याशी घेणे देणं नाही, आपल्याला फक्त एक असला पाहिजे. रो किती असला पाहिजे? एक असला पाहिजे. C is equals to 1 0 2 3, एकच रो आहे, रो मॅट्रिक्स, रो वेक्टर. ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 1/4. Can you see or can you explain this is row matrix or not? हा D1 एकच एलिमेंट आहे, तो रो मॅट्रिक्स आहे का नाही याचं जस्टिफिकेशन बघा. विचार करा, थिंक ऑन दिस, लेट अस थिंक. याच्यावरती विचार करा, हा रो मॅट्रिक्स होईल का नाही होणार? किती रोज आहेत? एक. कॉलम किती होतील? एक. म्हणजे या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? 1/1. एकच एलिमेंट आहे, एक पहिल्या रो मध्ये आहे, पहिल्या कॉलम मध्येच आहे. म्हणजे तो रो मॅट्रिक्स होईल का नाही होणार? सांगता येईल रो मॅट्रिक्स आहे का नाहीये? आहे. आपल्या डेफिनेशन काय सांगते? एक रो असला पाहिजे, कॉलम्स काही असू द्या, 1 असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या, 4 असू द्या, काही असो. हा नंबर काही असला तरी चालेल, पण हा नंबर 1 पाहिजे. म्हणून D is equals to 1. हा मॅट्रिक्स कसा आहे? रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहे. सो इट इज एक्झाम्पल नंबर 3, 1/1. दिस इज एक्झाम्पल नंबर 1, example number 2, example number 3. Okay, so this is called as row matrix or row vector. लक्षात येतं? याच्या सिमिलर, याच्या जस्ट रिव्हर्स, कॉलम मॅट्रिक्स और कॉलम वेक्टर. कॉलम मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स और कॉलम वेक्टर. कॉलम मॅट्रिक्स और कॉलम वेक्टर. सांगा काय असेल डेफिनेशन? आता तुम्हाला सांगता येईल कॉलम मॅट्रिक्सची. अ मॅट्रिक्स इज सेड टू बी, अ मॅट्रिक्स इज सेड टू बी कॉलम मॅट्रिक्स और वेक्टर, कॉलम मॅट्रिक्स और वेक्टर, कॉलम मॅट्रिक्स और कॉलम वेक्टर if बोला ओनली वन, रोच्या ऐवजी काय लिहिणार आता? कॉलम. ओनली वन कॉलम इज देयर अँड एनी नंबर ऑफ रोज, एनी नंबर ऑफ रोज. तुम्हाला असं पण लिहिता आलं असतं, एनी नंबर ऑफ रोज अँड ओनली वन कॉलम इज देयर, दॅट मॅट्रिक्स इज कॉल्ड एज कॉलम मॅट्रिक्स और कॉलम वेक्टर. फॉर एक्झाम्पल, 1 2 3. बघा, कॉलम सारखा दिसतो आपला. पिलर असतं ना, पिलर म्हणजेच कॉलम असतो आपला, म्हणतो ना आपण जनरली. तर 1 2 3 काय? किती रोज आहेत? बघा, 3 रोज आहेत. किती कॉलम आहेत?
वन कॉलम आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये एक कॉलम असेल आणि काही पण नंबर ऑफ रोज असतील तर त्याला काय म्हणायचंय, कॉलम मॅट्रिक्स और कॉलम वेक्टर. चला आता तुम्हाला सांगता येईल दुसरं एक्झाम्पल. b इज इक्वल्स टू 1 2, वाढवायचं असेल कोणाला 3 4 करा. 1 2 3 4, 4 रोज एक कॉलम. एक कॉलम असला की संपलं आपलं काम. एक कॉलम पाहिजे, किती पण रोज असू द्यात, कॉलम मॅट्रिक्स. एक्झाम्पल नंबर 3, c is equals to, now what about this, 0. हा element c, think on this whether this is column matrix or not. हा कॉलम मॅट्रिक्स आहे का नाही सांगता येईल का? एकच एलिमेंट आहे म्हणजे तो 1 by 1 आहे. पहिला रो पहिलाच कॉलम, म्हणजे हा कॉलम मॅट्रिक्स होईल का? निश्चित होईल. का निश्चित होईल? कारण एकच कॉलम पाहिजे, बाकी किती रो असतील तरी चालेल. म्हणजे हा काय झाला तुमचा कॉलम मॅट्रिक्स और कॉलम वेक्टर. सो दिस इज द एक्झाम्पल्स ऑफ कॉलम मॅट्रिक्स और कॉलम वेक्टर.